तळहाताच्या बोडाप्रमाणे तुला वाढवला. जेवढे संस्कार देता येतील ते चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला. पण तू हा सिद्ध केलास की बाप म्हणून कमी पडलो. माझ्या प्रेमात, माझ्या तत्वात, माझ्या संस्कारात मी कमी पडलो. हारलो मी आज. आणि या सगळ्याला तू जबाबदार आहे. मला माफ करा, पण मला काहीतरी सांगायचंय. तुमचे संस्कार हरले नाहीयेत, कारण की ते इतके वीक नाहीयेत. तुमच्यातला बाप तो हरला नाहीये किंवा कमी पडला नाहीये. तो तिच्या बाबांनी तिच्यावर केलेले संस्कार ते वाया नाही गेलेत. निशिगंधा तुमचा अभिमान होती आणि आज पण आहे. मी तिला सांगितलं होतं की आपण लग्न करूयात, पण ती नाही म्हणाली. कारण की तिला तिच्या बाबांना फसवायचं नव्हतं. या मंडपातून आलीये, पण तिला लग्न मात्र तुमच्या संमतीने आणि आशीर्वादाने करायचंय. आणि ती तिच्या या डिसिजनवर ठाम आहे. तिने मला ही चूक करण्यापासून थांबवलंय. अशी आहे तुमची निशिगंधा. माफ करा दादा, पण मी तुमचं मन दुखावून तुमच्या आशीर्वादाशिवाय हे माझं नवं आयुष्य नाही सुरू करणार आहे. तुका बापाशीचो आशीर्वाद होयो. बापाशीची संमती नाही म्हणून तू लग्न करूक नाही ना. तर मग एका अटीवर तुझो बाप तुझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतलो. जेव्हा तू श्रीनुशी लग्न करशील तेव्हा. बस सगळा इसरून बोल्यार चढ. हा डिसिजन तुझा असेल. जो काही डिसिजन असेल मला मान्य असेल. बट आय प्रॉमिस, माझ्या लाईफमध्ये तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. हवं तर तुझ्या फॅमिलीच्या आनंदासाठी तू हे लग्न करू शकतेस. बोल्यावर चढ निशी. नाही, सर मी नाही करू शकत हे लग्न. दादा, मी जर हे लग्न केलं ना तर श्रीनू आणि नीरज जर या दोघांच्याही भावनांचा अपमान ठरेल.
चांगली मुलगी होण्याचा प्रयत्न करत होते, तुम्हा सगळ्यांसाठी. पण आता माझ्या लक्षात आलंय मी असं खोटं वागून तुम्हा सगळ्यांना दुखावणारच होते. म्हणूनच मी माझ्या भावना मोकळेपणाने सांगते. मी हे लग्न तेव्हाच करेन जेव्हा तुमची संमती असेल. दादा, तुमचा हात माझ्या डोक्यावर नसताना मी हे लग्न नाही करणार. या नात्याला तुमची परवानगी हवी आहे दादा. निशी शो पोर खेळ नाया. द्यायचे निशीने आधीच तिचं मत सांगितलं. श्रीनूचा बाप म्हणून श्रीनूच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याचं मला खूप वाईट वाटतंय. मी आधीही सांगितलं होतं, आताही सांगतोय, आपण ह्या दोघांचं लग्न करण्याची खूप घाई केली. आणि त्याचे परिणाम आता आपण भोगतोयच. यात निशीची काही चूक नाहीये. पण निशीच्या मनाचा तरी विचार करा. निशीच्या मनाचा विचार करायचा? आपल्या लेकाच्या मनाचा कोण विचार करणार? त्याची बदनामी झाली त्याचा काय? निशी चुकला. त्याने बापाशी सकट सगळ्यांचा अपमान केलेला. त्याने सगळ्यांना फसवला. लाली, आणि ह्यात सत्य हा आणि ता बदलणार नाही. रघुनाथ जी. साहिल, 1 मिनट मेघना. रघुनाथ जी, दोनों बच्चे एक दूसरे से प्यार करते हैं. अपने माँ बाप की इज्जत खराब ना हो इसीलिए उन्होंने भागकर शादी भी नहीं की. मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ, आप प्लीज इस शादी के लिए हाँ कर दीजिए. या असल्या घरात मी कधीच सोयरीक होऊ देणार नाही. पण दादा, काही झालं तरी मी नीरज सरांशिवाय दुसऱ्या कुणाशीच संसार करू शकणार नाही. हा काय? मग आयुष्यभर बिन लग्नाचा राहशील काय? हो, जर माझं लग्न नीरज सरांसोबत नाही झालं तर ही निशिगंधा रघुनाथ खोत आयुष्यात कधीच बोहल्यावर चढणार नाही. आणि जर त्यांच्याशी लग्न केलं तर ते दादांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच करेन.
तू लाख ठरवशील, पण माझी सून म्हणून मी तुला कधीच स्वीकारणार नाही. देवा, घरातला एक शुभ कार्य थांबला, त्यामुळे घरात वाद झाले होत. सगळ्यांची तोंडा चार बाजूक झाली होत. पण देवा, हे लग्न झालं असता तरी सगळ्यांचं नुकसानच होणार होता. ह्या लग्नात जे घर नव्या नात्यांनी आणखी घट्ट बांधला जाणार होता, त्या घराची घडीच विस्कटली, ती दुरावली होत. पण आता माका माघार घेऊन चालायची नाही. देवा, या सगळ्या सांधण्याचा, या घरची नाती जपण्याचा माका बळ दे. नीरज, बेटा जेवून घे. भूक नाही मला. कुणासाठी आपण स्वतःला त्रास करून घेतोय याचा जरा तरी विचार करायला हवा. नीरज, हे बघ, हट्ट करू नकोस, जेवून घे. नीरज, त्यांना नाही फरक पडत, पण मला पडतो. मी नाही बघू शकत तुला असं. त्रास होतोय मला तुला असं बघून. पुन्हात ना, तू त्या मुलीच्या प्रेमात पडूनच चूक केलीयस. ती मुलगी तुझ्या प्रेमाच्या लायकच नाहीये. सोड तिचा विषय. मॉम प्लीज. तुला अजूनही असं वाटतंय ती तुझ्याकडे येईल आणि म्हणेल चल आपण लग्न करूया? मुळात जर तिला लग्नाला तयार व्हायचं नव्हतं तर ती पळून का आली तुझ्याकडे? प्रेमाचा दिखावा करायला? अरे ती मुलगी तिच्या वडिलांच्या शब्दाबाहेर जायला तयार नाहीये. तू म्हणाला होतास ना तिला की आपण लग्न करूया? तिने नाही ऐकलं. मग तू कसली आशा धरून आहेस? तिचे वडील ह्या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत. नीरज, नीरज, मेघना, मेघना प्लीज, वो ऑलरेडी बहुत मुश्किल दौर से गुजर रहा है. उसे थोड़ा वक्त देना होगा तुम्हें. माझ्या घराची वाट लावायला पाहताय ना? आणि मी तुमच्या घराची वाट लावली तर बघा.
अरे कुठे राहिली नवरी मुलगी? नाही येणार नवरी. नवरी पळून गेली. दादा, तुझ्या लेकीन अख्ख्या गावासमोर खोतांच्या तोंडात काळा फासला. शेवटी पोर पळून गेली तुमची. अहो पोरीने शेण घातलं तोंडात तुमच्या. दादा, आदर्श म्हणून तुमच्याकडे सगळे जण बघतात, पण आज तुमच्याच घरी असं झालं म्हटल्यावर काय म्हणायचं? दादा, जर माझं लग्न नीरज सरांसोबत नाही झालं तर ही निशिगंधा रघुनाथ खोत आयुष्यात कधीच बोहल्यावर चढणार नाही. अहो, ज्या लग्नाची सगळ्या आतुरतेने वाट बघत होते त्या लग्नात असा काय होईल याची खरंच कोणाकच कल्पना नव्हती. पण खरं सांगू, आपल्या निशीन जरा लग्न केलं असतं ना तर रोजचं मरण जगला असता. मला माहित आहे ज्या काही झाला तर चुकीचा झाला. घरात सगळेच दुखावले गेलेत, सगळ्यांकाच त्रास होता. पण मी ज्या काही केलंय ना त्यामागे कारण पण तसंच होता. निशीच्या सुखास अहो, संध्या, त्यावेळी तुका आपली बाजू मांडणं किती कठीण गेलं असत आता मका आज कळता. समाजाच्या दृष्टीने चुकलेल्या माणसाक स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकारच नसता ह्या पण मका आजच कळता. आता सगळा माकाच सांभाळूचा लागत. एकीकडे यांका होणारा त्रास बघवत नाही आणि एकीकडे माझ्या निशीची होणारी घुसमट बघवत नाही. माका माझ्या नवऱ्याक सांभाळूच लागत, पण त्याचबरोबर माझ्या लेकीचा नीरज सोबत लग्न लावून देऊचा आणि आपल्या ओवीची पाठराखण पण करूची आणि त्याच सोबत घरातल्या सगळ्यांची समजूत पण काढूची. संध्या गो सगळीकडूनच अडकलाय गो मी. तूच सांग, काय करू मी? काय करू? कायच कर.